सिंधुदुर्गमध्ये मागील 4 दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस सुरूच आहे। पावसामुळे देवगड बंदरामध्ये मच्छीमारी नौका आश्रयासाठी दाखल आहेत। कारण 25 मे पर्यंत मच्छीमारांनी समुद्रामध्ये न जाण्याच्या सूचना आहेत। हवामान विभागाकडून या सूचना देण्यात आलेल्या आहेत। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। सिंधुदुर्गामध्ये मान्सूनपूर्व पावसाने अक्षरशः दाणादाण उडवून दिलेली पाहायला मिळाली। अनेक ठिकाणी देखील पाणी साचलं होतं, अनेक ठिकाणी वाहतूक देखील विस्कळीत झालेली देखील पाहायला मिळाली। पण मात्र आज हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार देवगड बंदरामध्ये ज्या मच्छीमारी नौका आहेत, ज्या मालवण असेल, वेंगुर्ला असेल किंवा गोवा राज्यातल्या ज्या मच्छीमारी नौका ज्या आहेत ते देवगड बंदरामध्ये दाखल झालेलं आहे। आणि हे देवगड जे बंदर आहे ते सर्वाधिक सुरक्षित बंदर असं मानलं जातं। त्यामुळे ही मच्छीमारी जी नौका जी आहेत ते मात्र या देवगड बंदरामध्ये आश्रयाला आलेले देखील पाहायला मिळतात। त्यामुळे इथल्या प्रशासनाने देखील जे मच्छीमारी जे आहेत ते इथले स्थानिक मच्छीमारी करणारी जे मच्छीमार बांधव आहेत त्यांनी मात्र समुद्रामध्ये न जाण्याचा इशारा इथल्या स्थानिक प्रशासनाने आणि हवामान खात्याने देखील दिलेला पाहायला मिळतोय। अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग।